नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडून खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा। अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरील याचिका कोर्टाने फेटाळत लंकेंचा विजय ठेवला कायम। भारताची तटस्थ भूमिका हेच मोठं यश। राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक। बीडमध्ये विश्व बंजारा दिनी आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज आक्रमक। एसटी मधील आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा बंजारा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल। राष्ट्रीय बंजारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक PT चव्हाण यांचा इशारा। रेल्वे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। पश्चिम रेल्वे मार्गालगत असलेल्या नाल्याची साफसफाई, गटारांमधील गाळ काढणं तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेची दुरुस्ती करण्याचं काम सुरू। पुण्याच्या राजगुरुनगर परिसरात धावत्या कारनं अचानक घेतला पेट। भीषण आगीमुळे कार खाक। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पिंपरी चिंचवडमधून मोहननगर परिसरात MNGL कंपनीच्या गॅस पाईपलाईनचा भीषण स्फोट। गॅस गळतीमुळे झालेल्या या स्फोटात एक नागरिक गंभीर जखमी। अमरावतीत बस स्टँड रोडवर महावितरणच्या डीपीला भीषण आग। आगीच्या तडाख्यात कार खाक। बीडच्या अंबाजोगाईत दुचाकी आणि भरधाव ट्रकचा भीषण अपघात। अपघातात दीनदयाळ बँकेचे अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू। बुलढाण्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून अल्पवयीन मुलींची छेडछाड। 3 मुलींनी हा प्रकार घरी सांगताच संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दिली धडक। पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेत परिस्थिती आणली नियंत्रणात। जळगावच्या धरण गावात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण। विद्यार्थिनीच्या कुटुंबियाकडून शिक्षकाला बेदम मारहाण। पोलिसांकडून आरोपीला अटक। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।